सभापती महोदय, महाराष्ट्र विनाअनुदानित खाजगी व्यावसायिक शैक्षणिक संस्था प्रवेश व शुल्क यांचे विनियम हा जे विधेयक या ठिकाणी आणलेले आहे यावर एक दोन सूचना या ठिकाणी मंत्री महोदयांना मी करू इच्छितो। यामध्ये ॲडमिशनच्या बाबतीमध्ये वंजारी साहेबांनी जे सांगितलं की जे विविध प्रकारचे जे CETच्या ज्या परीक्षा आहे आणि त्या ज्या काही वेगवेगळ्या फीज आहे तर त्या एकत्रीकरण करून एका फीमध्ये विद्यार्थ्यांना सगळ्या परीक्षा देण्याच्या सुविधा असाव्या ही माझी सुद्धा एक मागणी आहे। दुसरं पर्टिक्युलरली दादा मला एक असं म्हणायचं आहे की कुठलाही जर कोर्स असेल तर नवीन कॉलेज सुरू झाल्यावर आपण एक ॲडहॉक फी त्या कॉलेजसाठी असते, म्हणजे गव्हर्नमेंट एक ठरवून देतं ती ॲडहॉक फी ही पहिल्या वर्षी त्या कॉलेजला आकारावी लागते आणि त्यानुसार विद्यार्थ्यांकडून ती फी जमा त्यांना घ्यावी लागते। मग दुसऱ्या वर्षी त्या कॉलेजला पूर्ण वर्षभराचा त्याचा जो काही खर्च आणि आराखडा बॅलन्स शीट तयार करून ती FRAकडे सबमिट करून त्याला ती फी मंजूर करून घ्यावी लागते। तर यामध्ये मला एक असं सुचवायचं आहे की ठीक आहे ॲडहॉक फी ही पहिल्या वर्षी आणि जर त्याला दुसऱ्याही वर्षी जर असं वाटत असेल की मला ॲडहॉक फीमध्येच हे कॉलेज चालवायचं आहे तर ती सुद्धा सुविधा यामध्ये असली पाहिजे असं मला वाटतं की किमान 2 वर्ष त्याला ॲडहॉक फीमध्ये हे कॉलेज चालवता आलं पाहिजे। कारण आपण त्याला हे कंपल्सरी करतो की 1 वर्ष झाल्यावर तुम्ही हे सबमिशन करा, तर तो 2 वर्षानंतर एकदा त्याचा जो काही बॅलन्स शीट आहे कॉलेजचा जो काही खर्च आहे तो सगळा सबमिट करून त्यांनी जर एकदा फी ही मंजूर करून घेतली फी निर्धारण शुल्क समितीकडून तर ती जी फी त्याची जी असेल आणि त्या फीवर तो दरवर्षी अर्ज करत असेल की ही फी मला मान्य आहे, आता मला याच्यापेक्षा कमी किंवा जास्त फी करण्याची गरज वाटत नाही आहे, मला याच फीवर कॉलेज चालवायचं आहे, तर त्याला तशी सुद्धा सुविधा यामध्ये असली पाहिजे असं मला या ठिकाणी वाटतं। दुसरं स्पेशली मला BEd कोर्सच्या बद्दल आपल्याला दादा सांगायचं आहे की ज्याप्रमाणे इंजिनिअरिंग आणि इतर जे आपले कॉलेजेस आहेत व्यावसायिक अभ्यासक्रम त्यामध्ये जसं दरवर्षी आपण FRAकडे फी प्रपोजल सबमिट करतो ती सुविधा BEd कॉलेजेसला नाही आहे। BEd कॉलेजेसला हे 3-3 वर्षानंतर प्रपोजल FRA कमिटी सबमिट करण्याचं सांगत असते आणि दर 3 वर्षानंतर BEd कॉलेजची फी निर्धारणही करत असते। तर मला असं वाटतं की इतर व्यावसायिक अभ्यासक्रमाप्रमाणे BEd कॉलेजेसला सुद्धा ही सुविधा असली पाहिजे की दरवर्षी त्यांना आपलं जे काही लेखाजोखा आहे तो सबमिट करण्याचा त्यांना चान्स हा असला पाहिजे, जेणेकरून BEd कॉलेजेसलाही त्याचा फायदा होईल। कारण माझ्या माहितीनुसार BEd कॉलेजेसची जी फी निर्धारण केलेली असते तेवढं अनुदान त्यांना मिळत नाही, त्यासाठी एक तेवढं फी त्यांना म्हणजे गव्हर्नमेंटकडनं तेवढं त्यांना मिळत नाही, एक रक्कम फिक्स करण्यात आलेली आहे, तेवढेच पैसे फीच्या स्वरूपात गव्हर्नमेंटकडनं दिल्या जातात आणि डिफरन्स हा विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी भरावा लागतो। तर त्यामुळे BEdच्या बाबतीमध्ये आपण ही एक जी सूचना आहे तर ही एक सूचना जी आहे ती मी आपल्यासमोर मांडली। आणि दुसरा विषय आत्ता काळे साहेबांनी या ठिकाणी जो मांडला की कॉलेजेस सुरू झाल्यानंतर दर महिन्यामध्ये आपल्याला प्राध्यापकांना पगार द्यावा लागतो आणि ह्या संस्था चालवाव्या लागतात, कारण शिष्यवृत्त्या येत नाही, 2-2, 2.5 वर्ष झाले तरी कॉलेजेसला स्कॉलरशिप मिळत नाही याची कल्पना आपल्याला आहे। त्यामुळं 31 मार्चला जी आपल्या बॅलन्स शीटमध्ये सॅलरी डिफरन्सचा जो हेड असतो तो सॅलरी डिफरन्सचा हेड 31 मार्चला जो क्लोजिंग बॅलन्स आपण दाखवतो तो एप्रिलला जो ओपनिंग बॅलन्स तो FRAने कन्सिडर केला पाहिजे। म्हणजे आत्ता साहेबांनी जो मुद्दा सांगितला की 31 मार्चला आमचे टोटल एवढे लाख रुपये फी आपला पगार हा देणे बाकी आहे ते कन्सिडरेशन FRAने बॅलन्स शीटमध्ये केलं पाहिजे, ते करत नाही, ते करत नसल्यामुळं मग काय होतं की ती फी कमी केल्या जाते आणि कमी केल्यामुळं त्या कॉलेजेसचं नुकसान होतं। कारण 100% एकदम पगार देणं कॉलेजेसला एकदम शक्य होत नाही, प्रत्येक कॉलेज हे 60, 70, 80% पगार हे देत राहतं आणि जसा शिष्यवृत्त्या येतात त्याप्रमाणे त्या वितरित पगार हे डिफरन्सचे करत असतात। त्यामुळे हा जर डिफरन्स कन्सिडर FRAने केला तर त्यामध्ये कॉलेजेसचं नुकसान होणार नाही। एवढ्या सूचना माझ्या या ठिकाणी आहे, तरी आपण त्याची कृपा करून नोंद करावी। धन्यवाद। सन्माननीय खोडके साहेब।